आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा जी आहे ती संपन्न होणार आहे। या सभेची जर पाहिलं तर बीड शहरामध्ये मोठी तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाटील मैदान या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आता मराठा समाज बांधव जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। नेमकं कशा पद्धतीने या सभेची तयारी आहे, आपल्यासोबत काही आयोजक देखील आहेत। मला सांगा कशा पद्धतीने आपण एकदम या सभेची तयारी करतो। मुळात ही सभा ठेवणं, ही निर्णायक इशारा सभा ठेवणं ही जरांगे पाटलांची इच्छा होती आणि त्या इच्छेखातर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण मराठा समाजानं या ठिकाणी तयारी केलेली आहे। विशेषतः महिलांसाठी खास या ठिकाणी आम्ही व्यवस्था केली। त्यांचं शौचालय असेल, पाणी असेल, नाश्ता असेल, येणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत जबाबदारी आम्ही सगळ्या समाजानं घेतलेली आहे। नक्कीच या ठिकाणी लाखोच्या संख्येनं जनसमुदाय पाटील कोणता इशारा देत आहेत हे ऐकण्यासाठी, अजून पुढची दिशा आंदोलनाची काय ठरवणार आहेत हे ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखो मराठा समाज एकत्र येतोय। थोड्या वेळात तुम्हाला चित्र या ठिकाणी वेगळं दिसेल। मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसेवकाची फौज या ठिकाणी तैनात आहे। 1200 स्वयंसेवक आम्ही त्या ठिकाणी तैनात केले। पार्किंगची व्यवस्थाही या 1 किलोमीटरच्या आतमध्येच केलेली आहे। त्यामुळे सभा संपल्यानंतर व्यवस्थितपणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येक गाड्या बिना ह्याच्या जातील। कसं वाटतं सध्या जी परिस्थिती आहे, सरकार आरक्षण दिलं वाटतंय का? 100% आरक्षण नाही दिले तरी आम्ही घेणारच। सरकारच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेणार। एक मराठा लाख मराठा। मनोज जरांगे पाटलांची आज सभा होतीये। अनेक बीडमध्ये अनेक जाळपोळीच्या घटना देखील पूर्वी समोर आलेल्या आहेत। कसं वाटतं नेमकं आरक्षणाकडे कसं पाहतो? आरक्षण भेटायलाच पाहिजे, कारण खूप बलिदान दिलेले आहेत मराठा समाजाने आपल्या महाराष्ट्रामध्ये। तरी जरांगे पाटलाच्या आम्ही खंबीर त्यांच्या साथ देत आहेत। किती गरज आहे मराठा आरक्षणाची, काय सांगाल? 1001% गरज आहे मराठा समाजाला आरक्षण, त्याच्याशिवाय हेच नाही। मनोज जरांगे पाटील येतात, काय अपेक्षा काय तर काय ते त्यांचा निर्णय सभा आहे, त्यांची इशारा सभा काय ती सांगतील, त्यांच्या ह्याच्यावर आम्ही करू। जरांगे पाटलांच्या सभेसाठी आता मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पण सभेच्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। कसं पाहता नेमकं? जरांगे पाटलाच्या सभेसाठी पूर्ण मराठा समाज एकत्र झालेला आहे। त्याच्यामुळं पूर्ण ताकद जरांगे पाटलांच्या पाठीमागे 100% आहे आणि ते आम्ही सगळे मोठ्या प्रमाणात देणार आहोत। नक्कीच जर पाहिलं तर मला सांगा, एकीकडं छगन भुजबळ असतील, कुठंतरी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय। कसं पाहता याकडं, किती आरक्षणाची गरज आहे, कशा पद्धतीने हे राजकारण जे सुरू झालं आहे? मराठा समाजाला 100% आरक्षणाची गरज आहे। आज मराठा समाज आपला सगळं आरक्षणाच्या बाबतीत विचार करू राहिला आहे आणि ही गरज मोलाची आहे। बीडमध्ये आज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत आहेत, सभा पार पडणार आहे। कसं पाहता, कशी तयारी आहे? काय तयारी एकदम जोरात आहे, ना भूत हो ना भविष्य। बीड पहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्र असो व विविध प्रश्नाला न्याय देण्याचं काम बीडपासून सुरुवात होती। आजची जी सभा होणार आहे ती 24 तारखेला जी मुंबई जाम करायची, तर ती आज इशारा आहे। असला इशारा कधीच भेटला नाही, तरी सरकारने आता तात्काळ आरक्षण देऊन समाजाच्या ज्या आतापर्यंत झालं आहे आमचं नुकसान, लोक आमचे अनेकांनी जीव दिला आहे, त्यांचं जीवाच्या अजूक जर होती नसेल पाहिजे तर आरक्षण तात्काळ देण्यात यावे। शैक्षणिक आरक्षणाची जरूरत आहे। तुम्ही काय सांगा? सर्व समाजातर्फे आज मराठा बांधव एकत्र झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण हे नक्कीच मिळणार असा सर्वांना विश्वास आहे आणि पूर्ण मराठा समाजाची खरोखरच गरज आहे आणि या सर्वांसाठी आम्ही येथे जमलेलो आहोत आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि हे 100% आम्हाला मिळणार अशी अपेक्षा सर्वांनाच आहे। जर पाहिलं तर 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आलेला आहे। याच अनुषंगाने आज बीडमध्ये ही इशारा सभा जी आहे ती आयोजित केलेली आहे। यामुळे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।